आज इंग्लंडचा भिक्षू येतो, थायलंडचा भिक्षू येतो, भारतामध्ये धम्मावर प्रवचन देतो 1-1, 2-2 तास. अरे या देशाची राज्यघटना लिहिणारा बाबासाहेब, या देशामध्ये बुद्ध धम्माची निर्मिती पुनर्स्थापना करणारा बाबासाहेब, त्याच्याबद्दल तुम्ही एक शब्द बोलत नाही. आणि त्या भिक्षूला आपण सगळ्यात महान भिक्षू म्हणतो. किती सुंदर भाषण दिलं. अरे काय सुंदर भाषण. बाबासाहेबांपेक्षा तो काय मोठा आहे का? त्याला सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हटलं आहे का? कोणत्या तरी भिक्षूला सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हटलं आहे का? या जगातून मला एक तरी भिक्षू दाखवा की ज्याला सिम्बॉल ऑफ नॉलेज पदवी मिळाली असेल. आणि ज्या माणसाला सिम्बॉल ऑफ नॉलेज पदवी मिळालेली आहे, अरे सिम्बॉल ऑफ नॉलेज पदवी हे किती मोठी आहे. त्याच्या समोर कोणतीच मोठी पदवी नाही. ज्ञानाचं तो प्रतीक आहे. सूर्य आहे ज्ञानाचा. त्या सूर्याच्या ज्ञानाच्या सूर्याचा अपमान होतो. आपला समाज चुपचाप बसतो, चीड येत नाही, क्रांती करत नाही. आणि जे आयोजक आहेत ते सुद्धा काही म्हणत नाही. बाबासाहेबांचं नाव घेऊ का न घेऊ, मला बाहेरून पैसा आला पाहिजे, थायलंडवरून पैसा आला पाहिजे, जपानवरून पैसा आला. अरे या पैशासाठी काय करतात? माणूस तुटत आहे, समाज तुटत आहे आणि बाबासाहेब कमजोर होत आहे. आणि ज्या दिवशी बाबासाहेब कमजोर झाला त्या दिवशी संविधान राहणार नाही. लक्षात ठेवा. संविधान जे टिकून आहे ना, ते बाबासाहेब आंबेडकरांमुळे संविधान टिकून आहे. आणि म्हणून ते बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला कमजोर बनवण्याचा प्रयत्न करतात. आपला बौद्ध भिक्षू फक्त बुद्ध 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 करत राहा. बाबासाहेबाबद्दल एक शब्द नाही बोलला. कारण त्याला माहित आहे की बौद्ध लोकांकडूनच बाबासाहेबाला आम्ही कमजोर केला. उद्या संविधान बदलवलं तरी हा बौद्ध समाज चुपचाप आहे. आणि ज्या दिवशी संविधान बदललं त्या दिवशी तुमचे हाल बदलले, तुमची परिस्थिती बदलली, सगळं बदललं. आम्ही कोणाच्या मागे जातो, कोणाचं ऐकतो, याच्याबद्दल आम्हाला काही करायचं नाही, काही चिंता नाही आम्हाला. कधी कधी मी रात्री विचार करतो की हा जो बाबासाहेबांचा वाघ भीम सैनिक हा इतका कसा गुलाम झाला की बाबासाहेबाबद्दल एक शब्द बोलला जात नाही तरी चुपचाप राहतो. इतकी गुलामगिरी का निर्माण झाली आपल्यामध्ये? कोणी गुलामगिरी निर्माण केली? कशी गुलामगिरी निर्माण झाली? त्याचं कारण एकच आहे. तुम्हाला गुलाम बनवण्याचं कारण एकच आहे, हा चिवरधारी आहे. तुमच्या मनावर राज करणारा जो आहे हा चिवरधारी आहे. या चिवरधाराने तुम्हाला गुलाम बनवलेला आहे. तुम्हाला पाय लागायला लावलाय. बाबासाहेबांचं डोकं पायावर टाकायला लावलेलं आहे या चिवरधारी. ओळखण्याची हे करा की बाबासाहेबांपेक्षा कोणी मोठा नाही आहे. कोणताही चिवरधारी राव, कोणताही थायलंडचा राव की श्रीलंकाचा राव का जपानचा राव, बाबासाहेबांपेक्षा तो मोठा नाही आहे. आणि बाबासाहेबांबद्दल जर जो बोलत नसेल, एक शब्द जर बाबासाहेबांबद्दल बोलत नसेल तर या समाजाने पेटून उठायला पाहिजे. आपल्या समोर आपलेच माणसं बाबासाहेबांचा अपमान करतात, आपला समाज चुपचाप सहन करतो. इतकी गुलामगिरी आहे आपल्यामध्ये, प्रचंड गुलामगिरी आहे. आणि ही गुलामगिरी एका विशिष्ट पुरोहित वर्गाने, जो आपल्यामधला जो पुरोहित वर्ग निर्माण झाला, हा चिवरधारी पुरोहित वर्ग निर्माण झाला. भिक्षू मध्ये दोन प्रकार आहे. एक पुरोहित वर्ग आहे भिक्षू मधलाच, आणि एक चांगला वर्ग आहे. हा जो पुरोहित वर्ग आहे हा आपल्या स्वार्थासाठी, त्याला बाबासाहेबांचा अपमान झाला काय, कुठं कुठं तर एका ठिकाणी मी 2-3 ठिकाणी गेलो, बुद्धासोबत बाबासाहेबांचा हे होता, मूर्ती होती. माझी पूजा झाली त्याच्या घरी त्या बाईला, आणि दुसरी बाई तिथं बसून होती. भरतेजी म्हणे माझ्या घरी चहा प्यायला चाला. मी म्हटलं ठीक आहे. त्यांच्या घरी गेलो आणि ते मग उपाशिका सांगायला लागली, म्हणे या ठिकाणी म्हणे बाबासाहेबांसोबत बुद्धाचा फोटो होता, म्हणे मूर्ती होती, म्हणे तो भिक्षू माझ्या घरी आला, म्हणे पैसे घेऊन गेला, म्हणे पैसे घेऊन गेला आणि उचला बाबासाहेबांचा स्टॅच्यू उचला इथून.
बुद्धाजवळ नाही ठेवायचा, दुसरीकडे ठेवा. विहारामध्ये हा बुद्धाचं स्थान आहे विहार, इथं बाबासाहेबांचा फोटो नको. ही सुरू झालेली प्रथा आहे, होत आहे आणि झाली आहे, चालू आहे. लुधियानाला आम्ही गेलो होतो, भंतेजी होते सोबत, पंजाबमध्ये. तिचे बायांनी त्यांनी 6 करोड रुपये देऊन विहार बनवलं, येणारे लोक जे कॅनडामध्ये राहतात त्यांनी. आणि त्या विहारामध्ये भिक्षू निवास, तर काय सुंदर निवास. ते म्हणे कि हमको बाबा साहब की प्रतिमा अंदर लगाने के लिए भिक्षु से संघर्ष करना पड़ा. भिक्षु बोलेंगे ये बुद्ध की सीमा है, विहार बुद्ध की सीमा है, बाबा साहब का फोटो नहीं लगा सकते. बाहर लगाओ, विहार के पुतले कितने भी खड़े करो, लेकिन विहार के बाहर, विहार के अंदर बाबा साहब को घुसने नहीं देंगे. आणि आमच्या भिक्षुनीने भिक्षू चालले तिथे. ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव नाही, ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा विचार नाही, ज्या ठिकाणी बाबासाहेबांचं स्लोगन नाही, तिथं किती मोठा महाल जरी असेल ना, नाही पाहिजे आम्हाला. आम्हाला फक्त एकच पाहिजे, बाबासाहेब जय भीम, त्याशिवाय आम्हाला काही नाही. ही भावना आपल्या समाजामध्ये जेव्हा निर्माण होईल ना, त्यावेळेस मी म्हणतो की हिंदूच नाही तर मुस्लिम जुळेल, ख्रिश्चन जुळेल, सगळा समाज तुम्हाला जुळेल. मी चॅलेंज देतो तुम्हाला. तुमचा जय भीमचा नारा जर जोरदार असला, कारण आपल्याला उत्तर प्रदेशामध्ये दाखवून दिलेला आहे, जिथं जय भीमचा नारा जोरदार होता तिथं सगळा समाज जुळला आणि आपला मुख्यमंत्री बनला. हे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. ना निळा झेंडा बदलवण्याची गरज, ना बाबासाहेबांचे नारे बंद करण्याची गरज पडली. निवड बाबासाहेब आंबेडकरांच्या नाऱ्याने आपण सत्ता काबीज केली. आज तो नारा संपत आहे, तो बाबासाहेब संपत आहे आमच्या मनात. आणि कोण संपवत आहे? आमच्यासारखे लोक संपवत. कारण तुम्ही आम्हाला इतकं मान देता, म्हणजे आम्ही ईश्वर बनलो, परमेश्वर बनलो, भिक्षू बनलो म्हणजे काय? ईश्वर परमेश्वर बनलो का आम्ही? का तुम्ही एवढं हे करता गुलामगिरी? ही गुलामगिरी बंद करा. आणि म्हणून हा जो क्रमिक असमानता आहे, कितीतरी क्रमिक असमानता असेल, परंतु या क्रमिक असमानतेवर एकच व्यक्तीचं तत्वज्ञान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि एकच ग्रंथ आहे या देशाचं संविधान. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान तुमच्या हातामध्ये असेल तर सगळा समाज तुमच्या पाठीशी आहे. आणि म्हणून आपल्याला स्ट्रॅटेजी बदलावं लागेल, स्ट्रॅटेजी बदलावं लागेल. तुम्ही जर पुन्हा गुलामगिरी जर निर्माण केली तर बाबासाहेब एकदा संपले, पुन्हा बाबासाहेब निर्माण होणार नाही. बाबासाहेबांनंतर एक महापुरुष निर्माण झाले, कांशीरामजी. त्यांनी जोडून दाखवलं, बाबासाहेबांच्या नावावर समाजाला जोडून दाखवलं, चॅलेंज समाजाला जोडून दाखवलं, आणि फक्त बाबासाहेबांच्या नावावर जोडून दाखवलं. आणि आम्हाला आज तेच करायचं आहे की सगळ्या समाजाला जोडायचं असेल, तुम्हाला तुमच्यासोबत बाबासाहेब आंबेडकर ठेवणे गरजेचं आहे. तुमच्यासोबत बाबासाहेब ठेवणं जरुरी आहे. आज परिस्थिती अशी निर्माण केल्या जात आहे की बाबासाहेब आणि बुद्ध याच्यामध्ये दरी निर्माण केल्या जात आहे फार मोठ्या प्रमाणावर. आणि जाणून बुजून दरी निर्माण केल्या जात आहे की बाबासाहेबाला अलग करा आणि बुद्धाला अलग करा. लागल्यास एक बुद्ध नाही 28 बुद्ध घ्या, परंतु बाबासाहेबाला दूर करा. 28 बुद्ध चालतील, ज्याचा इतिहास माहित नाही, त्याचं कोणतं कार्य केलं ते माहित नाही, त्याची पूजा करा, पण बाबासाहेबाला दूर ठेवा. अशा प्रकारचं षडयंत्र सुरू आहे. ते षडयंत्र जाणून बुजून कशासाठी आहे की समाज जुळू नये, समाजात जुळू नये, समाज अलग अलग झाला पाहिजे, यासाठी आपल्याला काम करायचं आहे, समाजाला जोडायचं आहे. समाज येणार नाही. बुद्ध म्हणतात की अज्ञानी आहे. बाबा बुद्धाने काय म्हटलं की जेव्हा वैशाख पौर्णिमा, आषाढ पौर्णिमा नंतर जेव्हा वर्षाव संपते
त्यावेळी जे अश्विन पौर्णिमेला जे हे असते वर्षाव समाप्त होते त्यावेळेस बुद्धांनी काय म्हटलं की चरत भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकांनो कंपाय अत्ताय हिताय देव मनुष्याला. त्यांनी भिक्षूला सांगितलं की भिक्षूंनो जा आणि गावोगावी जा आणि लोकांना जोडा, फक्त पोट भरण्यासाठी जाऊ नका. जेवासाठी जा म्हणून सांगितलं का त्या पाली गाथेमध्ये? पिंडपात शब्द आहे का तिथं? चरत भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय. बहुजनांच्या हितासाठी बहुजनांच्या कल्याणासाठी जा. ठीक आहे, जाता तो तुम्ही भिक्षा पात्र घेऊन जा, 5-6 घरं मागा, जेवढं मिळालं तेवढं जेवण करा. परंतु खरा उद्देश काय असला पाहिजे? लोकांना जोडण्याचा, लोकांच्या समस्या लोकांचे दुःख दूर करण्याचा हा खरा आपला अर्थ असला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला सामाजिक समस्या दूर करायच्या असतील तर तुम्हाला समाज जोडायचा असेल. फक्त आपल्यासाठी काम नका करू. आपल्या संघटना जरी असतील, पैसा आपला जरी असेल, आपल्या समाजाच्या संघटना जरी असतील, परंतु आपल्याला आपल्या संघासोबत दुसऱ्या जातीचा दुसऱ्याचा विचार करणे गरजेचे आहे. आपल्या समाजामध्ये आपण राहिलो तर एका समाजापुरतं आपण राहू. ती जाती संघटना होणार, सामाजिक संघटना नाही होणार. तुम्ही त्याची व्याख्या पुन्हा तुम्ही पुस्तक वाचा बुद्धायन समाजग्रंथ, त्यामध्ये सांगितलं की एका जातीपुरती संघटना इट इज द एंटी सोशल मॉरॅलिटी. एंटी सोशल मॉरॅलिटी आहे ती, सोशल मॉरॅलिटी नाही आहे. तुम्हाला आपल्या संघटनेद्वारे इतर समाजाला जोडणे गरजेचं आहे. कारण समाज एकत्र करण्याचा असेल तर तुमच्यासाठी जे संविधान आहे, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहे, बुद्धाचे विचार आहे. बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज जे काही महापुरुष आहे त्यांना सोबत घेऊन समाजाला जोडण्याचं काम करा आणि त्याच्या अगोदर आपली ताकद मजबूत करा. तुमची स्वतःची ताकद जर मजबूत असेल तर दुसरा समाज आपोआपच तुमच्यावर येतो. तुमची स्वतःची ताकद, आपला पॉवर जर मजबूत असेल, दुसरा समाज तुमच्याकडे आपोआप येणार आहे. तुम्हीच कमजोर असेल तर दुसरा समाज कसा येईल? आपणच कमजोर आहोत, आपसामध्येच आपले भांडणं आहे, दुसरा समाज कसा जोडेल? आणि म्हणून आपल्याला अगोदर आपल्याला मजबूत करावं लागेल आणि इतर समाज जोडावा लागेल. त्यासाठी आपल्याला कॉमन मॉडेल, कॉमन स्टँडर्ड आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांना सोडून जमणार नाही. बुद्ध घ्यायचा आहे, बुद्धाचा धम्म घ्यायचा आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकर सोडायचा नाही. बाबासाहेब आंबेडकरांना सोबत घ्या. फॉरेनचे भिक्षू येतात, श्रीलंकेचे भिक्षू आहे, थाईलैंड के भिक्षू आहे. आपण काय त्यांना डोक्यावर उचलतो? उसके पास बाबा साहब है क्या? नहीं है. फिर वो कौन से काम के है हमारे? बाबासाहेबांनी तुम्हाला जीवन कसं जगावं, आदर्श जीवन कसं जगावं, समाजाने कसे पुढे जावं, समाजाने कशी प्रगती करा, एवढं तर बाबासाहेबांनी सांगून ठेवलं. याच्या पलीकडे आधी कोण सांगणार आहे? आणि त्या विद्वान माणसाने सगळं करून ठेवलं. परंतु आम्ही जाणून बुजून त्या लोकांना बाहेरच्या देशातून आणून बाबासाहेबांचा अपमान करायला लावतो. अरे साध्या भिक्षूनी ज्याला घरी कोणी ठेवत नाही त्या भिक्षूनी चिवड घेतात ना, मग बाबासाहेब नाही पाहिजे, बुद्धच पाहिजे. ही परिस्थिती फार भयानक स्वरूप निर्माण होऊन चाललेली आहे. त्याच्याकडे आपण सर्वांनी लक्ष द्यावं आणि सामाजिक समस्या आपल्याला दूर करायचा आहे. तर क्रमिक असमानता, आपल्यामध्ये जे भेदभाव आहे, आपल्यामध्ये असमानताची दरी आहे, आपण एकामेकाला नीच आणि एकामेकाला कनिष्ठ समजतो. मी मोठा आणि तो लहान, मी विद्वान आणि तो कमजोर, जे मी मोठा आणि तो लहान, ही जे क्रमिक असमानताची भावना आहे, भेद आणि मत्सर, हे आपल्याला दूर करावं लागेल. तेव्हा सामाजिक समस्या आपल्याला निवारण करता येईल असं मला वाटते. की याच्यावर आणखी कोणी आपलं मत मांडत असेल तर
तागत गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आजच्या शिबिराच्या कार्यक्रमाला आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय भंतेजी, या विहाराचे सर्व पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित सर्व उपासक उपासिका, आताच आपल्याला भंतेजींनी फार महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. निश्चितच त्यावर आपण विचार मंथन करण्याची गरज आहे आणि त्यानुसार आपण आपलं वर्तन ठेवण्याची आवश्यकता आहे. भंतेजींनी ज्या पद्धतीने सांगितलं की समाजामध्ये सामाजिक समस्या आहेत, वैयक्तिक समस्या आहेत, राजकीय समस्या आहेत, आर्थिक समस्या आहेत, परंतु या सर्व समस्येचं निराकरण जर असेल तर ते आपल्याला बुद्धांनी सांगितलेलं आहे. बुद्धाच्या विचारामध्ये जसं भंतेजींनी सांगितलं की बुद्धाच्या विचारामध्ये प्रथमतः माणूस आहे. माणसाचे विचार हे दुसऱ्याविषयी कसे प्रेमाचे, आपुलकीचे, जिव्हाळ्याचे, सहानुभूतीचे असले पाहिजे हे बुद्धाच्या विचारामध्ये आहे. आणि ते जर विचार आपण अंगीकारले तर निश्चितच आपल्यामध्ये भेदभाव, एक दुसऱ्याविषयी मत्सर हा निर्माण होणार नाही आणि आपलं कुटुंब, आपला समाज हा सुखी समाधानी राहू शकतो. जर आपल्यामध्ये दुसऱ्याच्या विषयी द्वेष भावना असेल तर आपल्याला कुठेतरी झोप लागणार नाही, मनाला खंत वाटेल, आणखी आपले जे मानसिक विकार आहेत ते जळत जातील. आणि म्हणून आपण बुद्धाच्या विचाराने गेलं पाहिजे. अशा प्रकारचे मार्मिक विचार भंतेजींनी या ठिकाणी मांडले आहेत. जर आपल्याला समस्याविषयी बोलायचं असेल, फळ्यावर लिहिलेलं आहे का समस्या, आपल्या समाजामध्ये 3-4 प्रकारच्या समस्या आम्हाला पाहायला मिळतात. एक सामाजिक समस्या आहे, वैयक्तिक समस्या आहे, आर्थिक समस्या आहेत. ह्या सर्व समस्या आपल्याला पाहायला मिळतात. या समस्येसाठी बाबासाहेबांनी अहोरात्र प्रयत्नाची पराकाष्ठा करून आपल्या समाजासाठी मार्गदर्शन केलं. परंतु आपण बाबासाहेबांच्या विचाराशी, बाबासाहेबांचं पूजा करणे, विहारामध्ये येणे, गाथा म्हणणे, ह्या सर्व गोष्टी आपण करत आहोत. परंतु प्रत्यक्षात बाबासाहेबांचे विचार आपण अंगीकारलेत का हे आपण स्वतः विचार केला पाहिजे. या ठिकाणी भंतेजीने सांगितलं की आपण संघटित झालं पाहिजे, आपण एकजूट झालं पाहिजे, तरच इतर समाज आपल्यासोबत येईल. बरोबर आहे, आम्ही संघटित नाही याचं उदाहरण आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळतं. बाबासाहेबांनी आपल्याला मंत्र दिला होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण पाहतो की आपण संघटित नाही, शिकलो तर कशासाठी शिकलो हे कळत नाही आणि संघर्ष तर सोडाच. संघर्ष करण्याचे दिवस आता आम्हाला दिसत नाही. भंतेजी बोलले की पूर्वीच्या काळी फार मोठे संघर्ष व्हायचे. दलित क्रांतर होतं, आरपीआयच्या संघटना होत्या, ह्या संघर्ष करायच्या आणि सर्व माणसं त्या ठिकाणी एकत्र यायचे, मोठा संघर्ष करायचे, तर आपले प्रश्नही सुटायचे. पण आज आपण पाहतो की संघर्ष करूनही आपले प्रयत्न सुटत नाही. त्याचं कारण असं की संघर्ष करणारी माणसं कमी आहेत.
काल आम्ही एक मोर्चा केला संविधान चौकामध्ये. कोळी तहसीलमध्ये एका बोरकर कुटुंबाचं पूर्ण घर उद्ध्वस्त केलं. त्याला न्याय मिळावा म्हणून काल धरणे आंदोलन केले. त्या आंदोलनामध्ये इनमीन एक 50-60 लोक होते. जर असा अन्याय होत असेल तर त्याला वाचा फोडण्यासाठी, त्याला न्याय मिळवण्यासाठी आमचा समाज एकत्र येत नसेल तर आम्हाला न्याय कसा मिळेल? हा एक प्रश्न आपल्या समोर एक समस्या आहे की जसं बंतेजींनी सांगितलं की आपण समाजासाठी धावून गेलं पाहिजे, एकमेकांच्या समस्यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि त्या समस्या आपण दूर केल्या पाहिजे. हेच समाजकार्य आणि हेच बुद्धाची शिकवण आहे. तर असं आपल्याला निदर्शनास येतं. तर आपल्याला इतरांसाठी काही करता येईल का? समाजासाठी आपल्याला करता येईल का? हे सुद्धा आपल्या डोक्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. त्यालाच आपण कार्यकर्ता म्हणतो. आता इथे आमचे कडबे साहेब आहेत, सारखे फिरत राहतात. कुठल्या काय समस्या आहेत का, कुठे काय आहे का, काहीतरी केलं पाहिजे, आपण समाजासाठी झटलं पाहिजे, असा बदल झाला पाहिजे, तसा बदल झाला पाहिजे, सारखे विचार विनिमय करत असतात. चर्चा करतो, बसतो आम्ही. पण शेवटी ज्याच्यासाठी आम्ही करतो तो जर समाज बदलायला तयार नसेल तर कार्यकर्त्यांनी काय करावं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. कार्यकर्ता 100मध्ये 1000मध्ये एखादा कार्यकर्ता असतो. आमचे तिकडे गानार साहेब आहेत, ते कार्यकर्ते आहेत. ते धनविजय साहेब आहेत, ते कार्यकर्ता आहेत. आपण सर्व कार्यकर्ता आहोत. पण आपले लोक किती ऐकतात, किती आपल्याला मानतात, हे सुद्धा आता पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी जसं भंतेजींनी सांगितलं की लोकांकडे जाताना कशा पद्धतीने गेलं पाहिजे, लोकांना कशा पद्धतीने जोडायचं. जेव्हा आपण सर्वांना जोडू तेव्हाच आपल्याला काहीतरी रिझल्ट मिळेल. भंतेजींनी थोडंसं राजकारणाचा एक मुद्दा घेतला की बाबा सध्या सत्ता आपल्या हातात नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला सत्तेपासून दूर आपल्याला दुसरा काही पर्याय नाही आहे. आपण धम्माचं काम करत आहोत परंतु आपल्या समस्या दूर होत नाहीत. कुठेतरी सत्ता सुद्धा आपल्या हातात असणं गरजेचं आहे. तेव्हा हे आपल्यापासून दूर का जात आहे, सत्ता आपल्यापासून दूर का जात आहे? या ठिकाणी कडबे सरांनी सांगितलं की नागपूर हे आपलं वैभव होतं आणि या ठिकाणी आपली सत्ता होती. अनेक महापौर या ठिकाणी होऊन गेले आरपीआयच्या माध्यमातून. आज ते कुठे गेलं? 4,80,000 लोकसंख्या फक्त बुद्धिस्ट लोकांची आहे. 4,80,000 आणि त्याच्यामध्ये आमच्या पक्षाचे फक्त एक नगरसेवक निवडून येतो. कोण आमचं नेतृत्व करणार आहे? कसं आम्हाला राजकीय पाठबळ मिळणार आहे? आणि धम्मासाठी, धम्म वाढवण्यासाठी जोपर्यंत राजकीय पाठबळ आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपण किती प्रयत्न केला तरी आपला जो प्रचार प्रसार आहे तो चांगल्या पद्धतीने होऊ शकत नाही. याचं उदाहरण आज बीजेपी सत्तेवर आहे. हिंदू धर्म वाढवा, हिंदू धर्म वाढा आणि भारत हा हिंदूमय करा अशा प्रकारे त्यांनी नारा लावला आणि पूर्ण सपोर्ट ही बीजेपी हिंदू धर्माला करत आहे आणि हा भारत राष्ट्र हे हिंदू राष्ट्र झालं पाहिजे असा त्याचा प्रयत्न आहे आणि ते करून दाखवतील एक वेळा. हे तेवढंच खरं आहे. परंतु आपण हे सर्व ऐकत आहोत, चर्चा करत आहोत, पण प्रत्यक्षात आपण कुठेही कृती करत नाही आणि कृती नसल्यामुळे आपण आपल्या घरामध्ये चर्चा करून जमणार नाही. त्यासाठी कुठे ना कुठे आपल्याला एकजूट होण्याची गरज आहे आणि एकजूट जेव्हा व्हाल तेव्हा सत्ता आपल्या हातामध्ये येईल आणि सत्ता जेव्हा आपल्या हातामध्ये येईल तेव्हा आपण धम्माचं रक्षण चांगल्या पद्धतीने करू शकतो. कारण आपल्याला उदाहरण आहे की जेव्हा अशोकाच्या काळामध्ये सम्राट अशोकाची सत्ता होती
तर त्यांनी पूर्ण भारत हा बुद्धमय केला होता. बंतेजींनी सांगितलं की 84,000 बुद्धविहार आणि स्तूप निर्माण केले. कशामुळे केले होते? तेव्हा अशोक राजाची सत्ता होती आणि धम्माला त्यांचं पूर्णपणे सपोर्ट होता, पाठबळ होतं. म्हणून सत्ता ही धम्मासाठी फार महत्वाची आहे आणि ती आपण मिळवली पाहिजे. ती त्याच्यावर विचार मंथन झालं पाहिजे. हे आता आपल्याला कसं करता येईल. त्यामुळे ते आपण सर्व करत आहोत. तुम्ही हत्तीला सपोर्ट केला, आम्ही सिलेंडरला सपोर्ट केला, कोणी धनुष्यबाणाला सपोर्ट केला, कोणी अनेक लोकांना सपोर्ट केला. परंतु आपण सर्व विखुरलेले होतो आणि याचा फायदा बीजेपी सारख्या लोकांनी, काँग्रेस सारख्या लोकांनी आपला फायदा घेतला आणि आपल्या हातामध्ये काही आलेलं नाही आहे. थोडंसं मी हे का झालं, असं का होत आहे, याचं कारण असं, आम्ही अनेक लोक उभे करतो आणि अनेकांमधून चांगला कोण हे आम्हाला निवडता येत नाही आहे. आम्ही बुद्धिजीवी आहोत. तर आम्हाला कळालं पाहिजे की आमच्यामध्ये जे कोणी लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, हे चांगले कोणते आणि वाईट कोणते, कोणाच्या मागे आपण उभं राहायला पाहिजे. तेव्हा आपल्याला चांगलं वाईट जेव्हा कळेल तेव्हा आपण चांगल्या माणसाची निवड करू आणि ज्या चांगल्या माणसाला मागे उभं राहू आपण, तो माणूस नक्की सत्तेमध्ये येईल आणि तो चांगल्या प्रकारे नेतृत्व करेल. पण आपण या ठिकाणी चुकतो आणि आपल्या मताचं विभाजन होते आणि आपण सत्तेमध्ये जाऊ शकत नाही. म्हणजे जवळपास 5 लाख लोकसंख्या असताना सुद्धा आमची नागपूरमध्ये सत्ता नाही आहे. बीजेपीची या ठिकाणी सत्ता आहे. आम्ही लोकांकडे सुद्धा जात नाही. बंतेजी बोलले की बीजेपी सारखा पक्ष चांभाराकडे जातो, ढोराकडे जातो, तिथे खाटकाकडे जातो, सर्वांना तो जोडतो आणि त्याला पद देतो, त्यांना सत्ताही देतो. आता जी महापौर बनली कोण आहे माहिती आहे तुम्हाला? हातीबेड नावाची लीलाताई हातीबेड कोण आहे जातीने माहित आहे? स्वीपर आहे, स्वीपर. पण बीजेपीने तिला उपमहापौर बनवलं. त्या लोकांना त्यांनी जोडलं, ओबीसीला त्यांनी जोडलं, त्यांना पद दिले, त्यांना सामावून घेतलं, वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांना बोलवलं, त्यांना आपलंसं केलं. जी काँग्रेसची मतदार होते ते जवळपास 50% लोक आता बीजेपीकडे आहेत. हे सत्य परिस्थिती आहे. अशा पद्धतीने आम्हाला लोकांना जोडावं लागेल आणि जेव्हा आपण जोडू आणि आपणही एक संघ राहू तेव्हाच लोक आपल्याशी जुळतील. आता आपल्यामध्ये विभक्त जर असेल तर आपल्याला सत्ता ही फार दूर राहील आणि म्हणून आपण सर्वांनी संघटित झालं पाहिजे आणि एकत्र आलं पाहिजे, इतरांना जोडलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी आपण जर केल्या तर निश्चितच आपण आपला धम्म, आपलं सत्ता आपण टिकवू शकतो. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध.